शेट, त्या माणसाला अजून किती दिवस आपल्या ताब्यात ठेवायचं? हे काय? भैरवी जहागीरदारच्या गोडाऊनची चावी या तिकडे घेऊन जा. पण त्याला तिथे नेताना कोणी आम्हाला पाहिलं तर? कोणीही बघणार नाही तशी मी व्यवस्था केली आहे. पण तिथे का नाही यायचं? कारण याला किडनॅप केल्याचा आळ त्या भैरवीवर यावा म्हणून. कळलं? हा तिथे पोहोचला ना की आपलं काम झालं. कळलं? ठीक आहे शेट. ए पाय खोल रे. ए उठ. ए किती वेळ झोपा काढतो, उठ. रे तू तोंड काय बघतो, जा ना गाडी घेऊन ये. याला आपल्याला दुसरीकडे शिफ्ट करायचं आहे. ए उठ ना. ए डोळे उघड. ये रे पकड चल. सई, आई, सई तू ठीक आहेस ना बाळा? ठीक राहण्याचा प्रयत्न करते. माझी दोन्ही मुलं घरात नाही म्हटल्यावर घर खायला उठतं ग. आपल्या घराची सगळी रयाच गेली. ताईंनी तुला घराबाहेर काढलं तेव्हा मी काहीच बोलू नाही शकले. देवांश नाहीसा झाला हे कळल्यावर ना माझ्या पायाखालची जमीन सरकली ग. मला काही सुचेच ना. सगळं माझ्या डोळ्यासमोर घडत होतं पण मला काही दिसत नव्हतं. मला खरंच माफ कर बाळा. आई, तुम्ही प्लीज हात वगैरे नका जोडू. आणि हे बघा, तुम्ही काळजी नका करू. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? मी नक्की सरांना सुखरूपपणे घरी घेऊन येईन. किती धीराची आहेस ग तू. तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर रडत बसली असती. पण तू खंबीरपणे उभी राहिलीस. सई बाळा, तू खूप जिद्दी आहेस आणि आम्हाला खात्री आहे की तू देवांशला शोधून काढशीलच. पण मला तुझं कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं की तू इतक्या कठीण परिस्थितीत देखील स्वतःचा तोल ढळू दिला नाहीस. आम्हाला अभिमान आहे तुझा बाळा. बाबा, मी माझा तोल अजिबात ढळू देणार नाही. आणि देवांश सर संकटात असताना मी अशी रडू पण नाही शकत ना. आई, बाबा, मी तुम्हाला वचन देते, मी लवकरात लवकर देवांश सरांना घरी घेऊन येईन. ताई, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला असं त्रासात नाही बघू शकत मी. आणि मला बाबांनी सांगितलं की तुमचं खाण्यापिण्यावर अजिबात लक्ष नाहीये. आई प्लीज, हे बघा, देवांश सर जेव्हा घरी येतील ना तेव्हा तुमचा असा उतरलेला चेहरा बघून काय वाटेल त्यांना सांगा मला. त्यामुळे माझ्यासाठी नाही, किमान आपल्या देवांश सरांसाठी तरी स्वतःची काळजी घ्या. आणि तुम्ही जर माझं ऐकलं नाहीत ना तर मी रागवेला तुमच्यावर. चला, सुनेनी प्रेमळ ताकीद दिले म्हटल्यानंतर सासूबाईंना ऐकावंच लागेल, हो ना जानकी? सई बाळा,
तू देखील काळजी घ्या. मला कल्पना आहे की तू खूप धडपड करतेस, पण आम्ही खरंच नशीबवान आहोत की आम्हाला तुझ्यासारखी सून मिळाली. बाळा, आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत, हे लक्षात ठेव. सई, तू आणि देवांश लवकर घरी परत या. ही आई तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलीये. मॅडम, मी आत येऊ का? या मिस्टर, आय एम सो सॉरी, माझी तब्येत जरा बरी नाही आहे, त्यामुळे तुम्हाला इथे बोलावून घ्यावं लागलं. नो प्रॉब्लेम मॅडम. हे काही पेपर्स आहेत ज्यावर तुमच्या सह्या आहेत. मॅम, एक बोलू का? बोला. मॅडम, सरांच्या अब्सेन्समध्ये बाकीची कामं तर मॅनेज होत आहेत, पण काय? पण कॉन्फरन्स अगदी 2 दिवसावर आलेली आहे आणि ही डील मिळवणं आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सर तोपर्यंत परत येतील ना, कारण त्यांच्याशिवाय बेस्ट प्रेझेंटेशन कोणी करू शकणार नाही. आय नो देवांश इज बेस्ट, बट डोंट वरी, देवांश 2 दिवसात परत येईल. आय गेस त्याचं ना उद्यापर्यंत काम आटपेल तर तो येईल परत. बरं, मला सांगा, या डीलमध्ये अजून कोण कोण आपले कॉम्पिटिटर्स आहेत? लिस्ट आहे तुमच्याकडे? हो मॅम, माझ्याकडे त्यांची लिस्ट आहे. मी नावं सांगू तुम्हाला? प्लीज सांगा. मेथा इंडस्ट्रीज, अल्फा कंपनी. अरे वा, ते पण आहेत? हो. शिरवत कंपनी, देसाई इंडस्ट्रीज. एबी इंडस्ट्रीज, जोशी ब्रदर्स. काय नाव म्हणाला? जोशी ब्रदर्स. त्याच्या आधी एबी इंडस्ट्रीज. हां, ठीक आहे, तुम्ही येऊ शकता. थँक्यू मॅम. पण कमिटी ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला काय मिळणार आहे ताई? वरून हे बघ, सगळ्या गोष्टी चाचपडून बघणं फार गरजेचं आहे. नाही म्हणजे सरांना किडनॅप का केलं आहे, त्याच्या मागचा हेतू काय आहे आणि कोणत्या कारणामुळे त्या माणसाने सरांना किडनॅप केलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. हे बघ वरून, मला सरांची पर्सनल लाईफ ना पूर्णपणे माहिती आहे आणि त्यांची आणि काय? नाही म्हणजे हे बघ, मला सरांची पर्सनल लाईफ पूर्णपणे माहिती आहे, पण त्याचबरोबर सरांची प्रोफेशनल लाईफ पण मला माहिती असणं खूप गरजेचं आहे ना. बघ, सर खूप मोठे बिझनेसमॅन, त्यामुळे त्यांचे एनिमीज काही कमी नाही आहे आणि सरांना बिझनेससाठीच काही किडनॅप वगैरे केलं आहे का, हे सगळं आपण शोधून काढायला हवं ना. नाही ताई, तू ना करेक्ट बोलतेस. आपल्याला ना त्या दृष्टीने पण विचार करायला हवा. हो, पण त्या कमिटी ऑफिसमध्ये शिरणं एवढं सोपं नाही आहे, खूप अवघड गोष्ट आहे ही. आणि तिथे गेल्यावरच आपल्याला काही गोष्टी स्पष्टपणे कळतील, माहिती मिळेल आपल्याला. अगं ताई, पण आपण आज शिरणार कसं? खूप टाईट सिक्युरिटी असेल तिकडे, पावली सिक्युरिटी गार्ड्स असतील. खरं आहे तुझं. नक्की त्या कमिटी ऑफिसमध्ये कसं जायचं ना, याचा विचार करावा लागणार आहे आपल्याला. एकदा का आपण आतमध्ये गेलो ना, मग आपल्याला तिथे अडवणारं कोणीच नाही. बरं ठीक आहे, पण नक्की तुझ्या डोक्यात काय प्लॅन आहे? सांगते. हे बघ, बघतोयस ना देवा, तू कितीही परीक्षा घेतलीस तरी माझी मुलगी खंबीरपणे उभी आहे. माझी सई नाजूक असती तर या वादळात कोलमडून पडली असती, पण ती जमिनीत पाय घट्ट रोवून उभी आहे.
तिच्या मनगटात बळ आहे आणि डोळ्यात आशा. तिचं सगळं दुःख बाजूला सारून ती तिच्या एका सासूला आधार देते, तर दुसऱ्या सासूशी ठामपणे लढते आहे. आपल्या जोडीदाराशिवाय आयुष्य जगणं किती कठीण असतं हे मला माहिती. ते दुःख मी भोगलंय, पण माझ्या साईच्या वाट्याला ते दुःख येऊ देऊ नकोस. माझी पोर वडिलांविना लहानाची मोठी झाली. मुलगी नाही तर मुलगा बनून तिने सांभाळलंय आम्हाला. आजपर्यंत खूप कष्ट खाल्ल्यात तिने. आता भास, आता तिच्या वाटची सगळी संकट संपव. तिच्या प्रयत्नांना यश दे देवा. देवांशराव सापडू देत. तिला आयुष्यभर त्यांची साथ लाभू दे. तिच्या पाठीशी उभा राहा देवा. तिच्या पाठीशी उभा राहा. मागच्या वेळी एबीच्या हातात आलेली डील देवांशने परत मिळवली होती. त्याला अक्षरशः रडवलं होतं देवांशने. मला वाटलं नव्हतं की एवढं सगळं झाल्यानंतर एबी पुन्हा देवांशच्या समोर यायची हिंमत करेल. पण तो परत आलाय. अर्थात तो एबीच आहे. तो इतक्या लवकर हार मानणार नाही. त्याला नेस्तनाबूत करणं इतकं सोपं नाहीये. त्याला असं वाटलंच कसं की देवांश समोर असताना तो ही डील मिळवू शकेल. का त्याला माहिती आहे देवांश असताना त्याला ही डील कधीच मिळणार नाही. म्हणून त्यानेच देवांशला ओ माय गॉड. हॅलो, हां बोल ना. अरे नाही, आज नाही यायला मिळणार. नाईट लागली माझी. काय आता बदलीवाला आला नाही तर थांबावं लागणारच आहे ना. दुसरं कोण आहे नाही. काय आता तुम्ही घ्या जेवून. नाही माझी वाट बघू नको. आता उद्या सकाळीच येणार मी. ठीक आहे, रात्री फोन करतो मग. हां ठीक आहे. हां चला. ताई, कुलपे थांब ना. काय थांब? हां बोल. अरे हां, कुठे अजून ऑफिस बंद झालंय. वेळ आहे थोडा. हां येतो मी ऑफिस बंद करून. हां ठीक आहे चल.
चावी कशी काय आली? नंतर सांगते, थांब जरा. तू लक्ष ठेव. वरुण, रवी मॅडम, आम्ही आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न करत आहोत, पण अजूनपर्यंत आमच्या हाताला काही माहिती लागलेली नाहीये. सर, वेळ पुढे पुढे सरकत चाललाय आणि देवांशबद्दल अजून काहीच कळत नाही. मला खूप टेन्शन यायला लागले आता. आम्हाला समजतंय देवांश जागीरदार खूप मोठा माणूस आहे. कितीतरी जणांचं ते इन्स्पिरेशन आहे. आमच्यासाठी ते महत्वाचे आहेत. सर, घरात सगळे खूप डिस्टर्ब आहेत. देवांशला जर काही झालं ना तर त्यांना काही होणार नाही मॅडम. इतक्या मोठ्या माणसाला किडनॅप करायचं आहे म्हणजे किडनॅपरने आधीच प्लॅनिंग केलेलं असणार आहे. बरं, कोणतेही थ्रेड मागे सोडलेलं नाहीये, त्यामुळे आमच्या हातालाही काही लागत नाहीये. आणि गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या तावडीत तो सापडतोच. मॅडम, आपण टेन्शन घेऊ नका. आम्ही सरांना नक्कीच शोधू. आय होप तुमच्याकडून पॉझिटिव्ह रिप्लाय येईल लवकरच. येस, वी ट्राय आवर बेस्ट. डोंट वरी. या, थँक्यू. सई, ठीक आहे, नाश्ता करून घे. सई, मामा थोडं काम संपवतं आणि मग करते. बघ, तुझं काम कधी संपायचंच. तू आधी नाश्ता करून घे. हे बघ, ताईने मला सांगितलंय की ती आपण काही खायची नाही. तू तिला खायला घाल. मामा, खरं तर मला अजिबात भूक नाहीये. नको ना प्लीज. भूक नाहीये? नाही. बर, एक काम करू. मी तुला भरवतो. मामा नको आहे मला. अगं, तुझं कामही होत राहील आणि तुझं पोटही भरेल. मामा ऐक मला. अगं खरंच. देवांशरावांची आठवण येते ना. त्यांनी काही खाल्लं पिल्लं असेल की नाही माहित नाही रे. त्यांचे खूप हाल होत असतील ना तिथे. ती माणसं
किती त्रास देत असतील सरांना. काळजी वाटते त्यांची. देवांशराव त्रासामध्ये असतील हे खरं आहे, पण तुला सांगू, ते खूप धीट आहेत, घाबरणाऱ्यातले नाही आहेत. त्यांना विश्वास आहे की तू त्यांना सोडवायला नक्की येशील. आता त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवायची जबाबदारी तुझी. आणि तू जर का अशी विचारामध्ये गुरफटून राहिलीस ना, तर तुला त्यांना शोधणं अवघड होऊन जाईल. त्यामुळे तू आता इतर कुठलाही विचार करू नकोस. त्यांना कसं शोधायचं ना, याचा फक्त विचार कर. घे, खाऊन घे. गॅसमध्ये दूध ठेवले बहुतेक. गॅस बंद करून देतो, तू हे सगळं संपव. खाऊन घे, खाऊन घे, मी आलो. हे काय, कॉन्फरन्स तर सर अटेंड करणार होते ना, मग यात भैरवी मॅडमचं नाव कसं काय? म्हणजे आता सरांच्या जागी भैरवी मॅडम प्रेझेंटेशन देणार? याचा अर्थ मॅडमचं हे आधीच ठरलं होतं का? AB एंटरप्राइजेस म्हणजे AB सुद्धा या कॉन्फरन्सला असणार आहेत. मॅडमच्या डोक्यात नक्की काय चालू आहे ना तेच कळत नाही. मागे सुद्धा भैरवी मॅडमने एक डील मिळवायला एबींना मदत केली. आता पुन्हा हे दोघं एकत्र येतील का? काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाहीये.